नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे मलेशियापर्यंत पोहोचले असून पीडितेला बनावट ओळखीने परदेशात पाठवण्याचा कट सरकारी वकिलांनी न्यायालयात उघड केलाय। अहिल्यानगर महापालिकेने सावेडी प्रभाग कार्यालयात नवीन सेवा केंद्र सुरू केले असून याद्वारे 70 पेक्षा अधिक शासकीय सेवा आता नागरिकांना एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील। जळगावमधील बांभोरी येथील एका खासगी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सुट्टी देण्यासाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मतदार यादी मॅपिंगच्या कामात दुर्लक्ष केल्याबद्दल धुळे जिल्हा प्रशासनाने 18 BLOंना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 23 कर्मचाऱ्यांचे 15 दिवसांचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले आहेत। नंदुरबारच्या प्रसिद्ध मिरची हंगामाची सांगता झाली असून यंदा 2 लाख क्विंटल मिरचीची आवक होऊन 65 कोटींची उलाढाल झाली आहे, परंतु वाढत्या खर्चामुळे पावडर उद्योगाला फटका बसलाय।